नमस्कार मित्रांनो, मी अतुल गायकवाड तुमचं या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो चक्क बाळूमामाच्या मेंढ्या राखायला. आजचा शुक्रवार दिवस आहे माझा आणि सुट्टीचा दिवस आहे. आज दिवसभर मी मेंढ्या राखणार आहे. तर बाळूमामाच्या ज्या मेंढ्या आहेत मित्रांनो, खरंच नशीब आहे, चांगलं आहे बघा. आज मी दिवसभर इथं आहे मेंढ्याच्या सोबत. आज मेंढ्या आहेत माझ्याबरोबरती. आज राखायच्याच मेंढ्या. एक बाळूमामाच्या मेंढ्या राखल्यानंतर काय होतं काय नाही हे ज्यांना ज्यांना अनुभव आला आहे ते खरंच नक्की सांगतील कमेंटमध्ये की खरंच राखल्यानंतर काय होतं. हे मेंढ्या आज आहेत मित्रांनो इथं माझ्याजवळ आणि बाकीची टीम जी आहे ती सगळी तिकडं आहे. आता ह्या मेंढ्या तुम्हाला मी दाखवतो. मी खाली बसतोय, थोडंसं सावलेल्या मेंढ्या आलेल्या आहेत. चरून बऱ्याच लोकांनी मदत केली आहे. आता तुम्हाला दाखवतोय मी. बऱ्याच जणांनी मदत केलेली आहे. कोणी सोयाबीन टाकलेलं आहे चारायला, कोणी मका दिली, कोणी आपापल्या शेतात ऊसाच्या शेतात मेंढ्या चारायला दिलेत. म्हणजे भरपूर. आणि आता तर ताईंनी एका बघितलं असेल, तुम्हाला दाखवते मी. ताईंनी एका आम्हाला त्या मेंढ्यासाठी पाणीसुद्धा चक्क त्यांना प्यायला म्हणजे वापराय पाणी नाही, पण त्यांच्याकडे जेवढं पाणी होतं तेवढं पाणीसुद्धा त्या ताईंनी ह्या बाळूमामाच्या मेंढ्यासाठी आम्हाला म्हणजे पाजलं. मेंढ्यांनी चरून जेव्हा त्यांना तहान लागली होती भरपूर, तेव्हा तहान लागल्यानंतर त्यांना पाण्याची सोय, त्यांच्याकडे पाणी नव्हतं, कमी शॉर्टेज आहे, तरीसुद्धा त्यांनी सगळं पाणी त्यांच्या मेंढ्यासाठी, ह्या मेंढ्यासाठी एक पुण्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं केलं आहे. तुम्हाला मी दाखवतो ते सुद्धा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरायचं नाही. चला, आजचा व्हिडिओ आपला आज हा जो आहे हा सगळा बाळूमामावरती मेंढ्यावरतीच आहे. तर ही मेंढी आहे माझ्याजवळ आता बाळूमामाची. तर आज म्हणजे त्यांचे जवळजवळ 2500 मेंढ्या आहेत बाळूमामाच्या. 2500च्या आसपास मेंढ्या आहेत. तर त्यांचा मोठा ग्रुप आहे. आम्ही एका ग्रुपबरोबर ते आलेलो आहेत. आम्ही 5-6 जण आहेत, 6 ते 7 जण. बाकीचा काही जणांचा ग्रुप तिकडे बसला आहे. आणि ही जी बाळूमामाची मेंढी आली ही माझ्याजवळच थांबलेली आहे बराच वेळ झालं. त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी माया केली, छानशी माया केली. गरीब मेंढ्या आहेत सगळ्या, कोणी मारत नाही काय नाही. गळ्यामध्ये घुंगरू बांधले तिच्या त्या मेंढीच्या, बघितलं. तर ही बाळूमामाची मेंढी आहे. तिची माया केली की ती जवळ आली म्हणून इथंच उभा राहिली. तिला बरं वाटायला जरा पाठवून ही तिच्या हात फिरवला आहे. तिला एकदम छान वाटतं मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी पुढच्या कॅमेऱ्यामध्ये. आणि हे तुम्हाला दिसतच असेल की आता बघा ह्या मेंढ्या इकडे चरतायत. मी आता थोडं सावलीला बसले आणि माझ्या शेजारी ह्या मेंढ्या येऊन उभा राहिलेले आहेत. इथंच थांबलेले आहेत सगळ्या. तर तिकडं मेंढ्याला बोलवत आहेत. तर चला आपण आता तिकडे जाऊया. तिकडा ग्रुप वेगळा तुम्हाला दाखवते झूम करून. त्या बघा इथं एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मेंढ्या चरतायत. तर हा ग्रुप तिकडे बसला आहे आणि इथं चरतायत मेंढ्या सगळ्या. सगळ्या मेंढ्याला वरनं हा असा पिवळा कलर लावलेला आहे, बघितलं. चला, चला चला पुढं पुढं तर मेंढ्या चालत आहेत. आपण त्यांच्या मागे चालू. सकाळी जेवण केले येतं ना, काय अडचण नाही. आणि हा बघा हा एक छोटा आलाय. छोट्या तुझं नाव सांग, माझ्या लक्षात नाही गेलं. नाव सांग. बंडगर, श्रवण बंडगर. मगाशी पण त्यांना नाव सांगितलं होतं पण लक्षात नाही गेलं होतं. बंडगर. तर तुला का सुट्टी असते काय? नाही. हां, शाळा आहे. आणि मग शाळा पडून आलाय. हा. म्हणजे बघा मित्रांनो, ह्याला शाळा आहे आज, पण बाळूमामाच्या मेंढ्याची सेवा करावी असं त्याला वाटलं. आणि रोज येते रोज. जशा मेंढ्या आल्यात ना, 3 दिवस झाले जवळ बारामध्ये तांदूळवाडी विभागात मेंढ्या द्या. तर हा 2 ते 3 दिवस झाले म्हणजे दररोज झालं. जशा मेंढ्या आहेत ना तशा दररोज येतो इथं कुठं मेंढ्या राखायला. तर त्याच्याबरोबर हा सुद्धा आला बरं का. म्हणजे बऱ्याच जणांची टीम आहे आज मेंढ्या राखायला. आणि सगळीजण मेंढ्या राखत आहेत. मेंढ्या राखायचं काम चाललं आहे. हळूहळू आपण पुढे सरकतोय. जिकडे मेंढ्या जातील, जो शेतकरी म्हणेल की आमच्या शेतात चारा, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये मेंढ्या राखायच्या, चारायच्या. चला आता इथून आपण पुढे चालू आहे. हा ग्रुप आहे आमचा. हा ग्रुप आता पुढे चालला आहे. तर मेंढ्या जे आहेत मित्रांनो या माळावरून चाललेले आहेत. आता या माळावर खायला काय नाही, बघूया आपण आता कुठलं शेतकरी शेतात चारायची परमिशन देतात ते बघू. जर कुठले शेतकरी म्हणले चारा तर त्या ठिकाणी चारायच्यात आता मेंढ्या. ही मागं चालत आहेत सगळे मेंढपाळ आहेत. हे दोघं आहेत, पुढं 3 जण आहेत, मी एक आहे आणि ही बारकी मागं चालत आहेत. ह्यांना सुट्टी काढून आज आलेत हे 2-3 जण, 5 जण आहेत. चला पण आता जाऊया पुढे. तर मित्रांनो आता बघितलं असेल तुम्ही, ऐकलं असेल, आता एकदा आपल्याला ऐकायचं सगळ्याकडनं. तर प्रत्येकजण जे आहे ना हे बाळूमामाची जी मेंढ्या आहेत सगळ्या
हे मेंढ्याला मालक कुणी नाही, मालक कोणी मालक फक्त बाळूमामाच. बाळूमामाचा मालक फक्त बाळूमामाच आहेत. बाळूमामा आणि सगळे वेगवेगळे गावचे आहेत. हे वेगळे नाते पोतीचे आहेत. हे तुम्ही कुठलं? तांदवाडी हे तांदळवाडी, बारामती खुद्द तांदळवाडीतले. नाही खुद्द नांदेडचे नांदेड हा, नांदेड. तांदळवाडीमध्ये राहतात तुम्ही? मुडाळे मुराळ. मुराळ कुठं? बारामती. बारामती. मुराळेचे आहेत. आणि मी सोलापूरचा आहे, पण राहायला इथं दादा पाटील नगरला आहे तांदळवाडीमध्ये. तर आज सुट्टी आहे आणि मेंढर बघा सगळे वेगळे वेगळे आहेत. मालक कुणीच नाही. रिअलमध्ये बघायला गेलं तर मालक आज या मेंढराला मालक कुणीच नाही. एक आहेत फक्त बाळूमामा, त्यांच्या अंडरमध्ये सगळे मेंढे आहेत. आणि राखायला फक्त कुणीही राखते, कोणी लागते कुणी राखते. जेव्हा सेवा करायची, जेवढे दिवस घडी तेवढं सेवा करायची. हा जेवढ्या दिवस घडल तेवढ्या दिवस सेवा करायची. हे बाळूमामावरती एवढा विश्वास ठेवून आज प्रत्येकजण इथं मेंढ्याची सेवा करायला आलाय. मेंढ्याची पोरं 8वी 7वीचे 6वीचे सुद्धा करतात सेवा. हा सेवा. आणि एकदम मेंढ्याची सेवा केली म्हणजेच बाळूमामाची सेवा केल्यासारखं आहे. म्हणून हे सुद्धा काका आज एवढं ऊन कडक आहे, 12 साडेबारा वाजल्या दुपारच्या, दिवसभर फिरायचं मेंढ्याच्या मागं, सेवा त्यांची करायची. त्यांना पाणी पाजायचं, त्यांना हाकायचं, त्यांना काय झाडपाला. घरगुती इथलं तिथलं नाही, पण घरगुती मोटरचंच पाणी. हां आपलं दुसरं कुठलं साचलेलं वाहत पाणी नाही. ते घरगुती पाणी मोटरचं पाणी लावून चालू करूनच. आणि बघितलं असेल मगाशी त्यांच्या घरी जे आपण मगाशी तुम्हाला मी म्हणलं की लेकीच्या घरी त्यांच्याकडं म्हणजे पाण्याचं शॉर्टेज असताना सुद्धा, प्राधिकरणाचं पाणी. हां प्राधिकरणाचं पाणी होतं. पाण्याचं शॉर्टेज असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलीनं ते सगळं जेवढं पाणी होतं तेवढं मेंढ्यासाठी दिलं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं दान जे पाण्याचं असतं ते पाणी पाजायचं काम त्यांनी मेंढ्यासाठी केले. का तर ह्याच्या मागं आमच्या मागं मेंढ्या चालतात, दोघांच्या मागं. पुढं दोघं चालत आहेत. आणि मेंढ्याचं वैशिष्ट्य आहे पुढं चाललं जितके माणूस असं पुढं चालतो त्याच्या मागे मेंढ्या चालतात. बरोबर आहे ना? हा बरोबर. माणूस उभं राहिले की मेंढी जाते. आता आम्ही जर थांबलो दोघं तर मागच्या सगळ्या जेवढ्या मेंढ्या आहेत पाठीमागे चालणार आहे. आता आम्ही थांबलो त्या बघा सगळं स्टॉपच झालं. बघितलं स्टॉप झालं. हो बघा हे सगळं स्टॉप झालंय. लांबून दाखवतो थांबा. हे बघा हाय सगळं स्टॉप झालंय. हे मेंढ्याचं वैशिष्ट्य आहे. चला 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 आता निघाले. चला झालं. आम्ही सुद्धा मेंढ्या राखतोय. चला आता पुढे व्हिडिओ काढूया. तर इथे एका शेतकऱ्यानं चक्क त्याच्या शेतामध्ये त्यांनी काढलेला हुलगा आहे. आणि हुलगा त्यांनी बाळूमामाच्या या मेंढ्यासाठी दिलेला आहे. बघा हुलगा काढून ठेवला आहे शेतामध्ये, दिसतंय का बघा. हा बघा. आणि हा हुलगा खायचं काम मेंढ्याचं चाललंय. हुलगा बी चांगला खाते तर कुडू 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 नसेल. हां मेंढ्यासाठी हुलगा चांगला राहतो, शेळ्यासाठी मेंढ्यासाठी. तर इथं थोडा वेळ फक्त चारायचे आणि पुन्हा पुढे जायचे आणखीन. आणि हां पुढं मका गावात आहे मका. हां मकामध्ये मकात गवत आहे काय? हां मका गावात आहे. हां तर मकामध्ये नेऊन फक्त आम्हाला आता तिथं मेंढ्या चारायच्यात. बस थोडासा ब्लॉग आता इथं थांबू, पुढचा ब्लॉग पुढं काढूया. चला तर हा ब्लॉग कसा वाटतो मित्रांनो, आता पुढच्या ब्लॉगची फक्त तुम्ही वाट बघा. बाय.